नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय कॉर्पोरेट जगतात रेमंड या ब्रँडला द कम्प्लीट मॅन ही ओळख मिळवून देणारे माजी चेअरमन विजयपत सिंघानिया यांचं निधन झालं असून त्यांच्या जाण्याने भारतीय उद्योग विश्वातील एका सुवर्ण पर्वाचा अंत झालाय. सॉरी, मी रिपीट घेते कारण मी खूपच हसत दिलं. नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय कॉर्पोरेट जगतात रेमंड या ब्रँडला द कम्प्लीट मॅन ही ओळख मिळवून देणारे माजी चेअरमन विजयपत सिंघानिया यांचं निधन झालं असून त्यांच्या जाण्याने भारतीय उद्योग विश्वातील एका सुवर्ण पर्वाचा अंत झालाय. 1980च्या दशकात जेव्हा त्यांनी कंपनीची सूत्र हाती घेतली तेव्हा रेमंड ही केवळ उनी कापड तयार करणारी एक मर्यादित कंपनी होती. मात्र विजयपत यांच्याकडे केवळ व्यवसाय करण्याची नाही तर भविष्यातील गरजा ओळखण्याची प्रचंड मोठी दूरदृष्टी होती. त्यांनी या कंपनीला केवळ कपडापुरतं नाही तर सिंथेटिक फॅब्रिक्स, डेनिम आणि हाय प्रिसिजन इंजिनिअरिंग सारख्या विविध क्षेत्रात विस्तारलं. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंडने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण केलं. त्यांनी जाहिरात क्षेत्रातील द कम्प्लीट मॅन ही संकल्पना आणली, ज्याने कपड्यांच्या पलीकडे जाऊन पुरुषांच्या व्यक्तिमत्वाला आणि संस्कारांना एक नवीन परिमाण दिलं. याच काळात त्यांची एकूण संपत्ती सुमारे 12,000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली होती आणि मुंबईतील गगनचुंबी जेके हाऊस हे त्यांच्या वैभवाचं प्रतीक बनलं होतं. व्यवसायाव्यतिरिक्त विजयपत सिंघानिया हे एक अत्यंत धाडसी आणि साहसी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांना आकाशात उडण्याची प्रचंड ओढ होती. 2005 साली वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी हॉट एअर बलून मधून 21,000 मीटरपेक्षा जास्त उंची गाठून जागतिक विक्रम प्रस्थापित केला, जो आजही अनेक साहसी लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं. तर भारतीय वायुसेनेने त्यांना मानात एअर कमोडोर ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. मात्र यशाचं हे शिखर गाठलेल्या या व्यक्तिमत्वाच्या आयुष्यात 2015 साली एक मोठं वादळ आलं. 2015 मध्ये त्यांनी आपली सुमारे 37% हिस्सेदारी, ज्याची किंमत 1,000 कोटींहून अधिक होती, त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली. इथूनच त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला सुरुवात झाली. एका फ्लॅटच्या मालकीवरून सुरू झालेला पिता-पुत्राचा वाद इतका विकोपाला गेला की ज्या माणसाने हे साम्राज्य उभं केलं त्यांना स्वतःच्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि अखेरचा काळ भाड्याच्या घरात घालवावा लागला. त्यांच्या मूलभूत सुविधा, गाडी आणि ड्रायव्हर सुद्धा काढून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेत. रिपीट गाडी आणि ड्रायव्हर सुद्धा काढून घेण्यात आल्याचे आरोप त्यांनी केले होते. हा वाद केवळ कौटुंबिक नसून संपूर्ण उद्योग विश्वासाठी एक मोठा धडा ठरला. संपत्ती, प्रतिष्ठा आणि यश मिळवणं जितकं कठीण आहे तितकंच ते टिकवणं आणि वारसा सोपवताना सावधगिरी बाळगणं किती महत्वाचं आहे याचं विजयपत सिंघानिया हे एक जिवंत उदाहरण बनलेत. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी उभे केलेले कापड साम्राज्य आणि त्यांचं साहसी रेकॉर्ड्स येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी चर्चेचा विषय राहतील. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.